आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाली। पंतप्रधान मोदींकडून द इमर्जन्सी डायरीज पुस्तक प्रकाशित करण्यात आलं। आणीबाणीच्या काळातील संघर्षाचं या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे। तुम्ही ज्या पिढीत घडलात त्या इंदिरा गांधींचे वंशज आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा इमर्जन्सी सारखीच एक अराजकता या देशामध्ये पसरवू पाहताय। ते देशाच्या विरोधात बोलतायत, ते सैनिकांच्या विरोधात बोलतायत, ते निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतायत। या देशामध्ये कुठल्याही परिस्थितीत अराजकता माजावी यासाठी आजही इंदिरा गांधींचे वंशज हे राहुल गांधींच्या रूपाने या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी आजही कार्यरत आहेत। त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला। तर त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला, माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते, आणि म्हणजे ते सगळे नानाजी देशमुख असे अनेक मोठी लोक होती। विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज दडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला। हे चारच शब्द होते, आणीबाणी लागू करण्यात येत आहे, पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर, आघात होता या देशाच्या लोकशाहीवर, व्यक्ती स्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असती की नाही हाही प्रश्न आहे। खऱ्या अर्थाने काळ्या दिवसाची 50 वर्ष झाली आणि त्यामुळे आपल्या भारताची लोकशाहीची मूल्य चिरायू आहेतच आणि ती टिकली पाहिजेत। यासाठी एका अर्थाने शपथ घ्यावा असा आजचा दिवस आहे। काँग्रेस याने लोकशाहीचा खून केला, ते लोकशाही विरोधी तेव्हा पण होतेच, आज तर त्यांचं मूर्त स्वरूप काँग्रेसचं लोकशाही व्यवस्थांना मजबूत आणि बळकट करणाऱ्या अन्य व्यवस्थांच्या विरोधातला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।